गुड मॉर्निंग फ्रेंड. हे आहे एलिस गार्डन. चला आता आपण आतमध्ये चाललो आहे एलिस गार्डनच्या गेटमधून. गार्डनच्या आतमधील भाग बघा कसा भारी दिसत आहे. निसर्गरम्य भाग. इथे बघा किती भरपूर प्रमाणात झाडे आहेत व किती भारी आहे ते निसर्गरम्य ठिकाण. हे आहे ते एलिस या राणीची कबर. इथून सरळ गेल्यानंतर एलिस गार्डनच्या आतमध्ये कबर आहे व इकडे गेल्यानंतर वनस्पतीशास्त्र या उद्यानाचे नाव आहे वनस्पती. इथून आपण सरळ गेले की आहे. चला मग आता जाऊया आपण. आपण पोहोचलो आहे त्या एलिसच्या राणीच्या कबरेपाशी. ती समोर दिसते ती आहे कबर. थांबा आता जवळ गेल्यानंतर दिसेल तुम्हाला, थांबून दिसणार नाही. हे बघा कुंपण. आणि हे आता आपण आलेलो आहे या राणीच्या कबरेपाशी. पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन देतो, म्हणजे थोडक्यात माहिती सांगतो. मराठीत बोलतो आता. चला, ही दिसत आहे का तुम्हाला? 13 नोव्हेंबर 1856 ही राणीची कबर. बघा कसं दिसत आहे. ही राणीची कबर आहे व आता बघा किती निसर्गरम्य भाग आहे. शांत सिमेंटच्या जंगलातील हे राहण्यापेक्षा ही असं निसर्गरम्य भागात एकदा तरी विजिट देण्यात यावी. ही झाड बघा आता, त्या काळील हे झाड आहे. हे किती मोठे झाड आहे बघा. हे जवळून दिसेल तर तुम्हाला छोटे दिसेल. आता हे पण बघा, ही त्याच वेळेसचे झाड आहे. भरपूर दिवसापूर्वीचे हे झाड आहे. हे बघा आता किती निसर्गरम्य भाग आहे. हे गार्डनमध्ये आता आपण आतमध्ये चाललो आहे. हळूहळू आपण पुढे जात आहे. हे बघा कसे दिसत आहे निसर्गरम्य भागातील हे गार्डन. हे PWDच्या अंडर गार्डन आहे व हे गार्डन आता किती भारी आहे बघा. पावसाळ्यातील हे बारक्या पोरांसाठी पण इथं खेळण्यासाठी घसरगुंडी व भरपूर ठिकाणी असे आहे. इथून आता सरळ बघा किती भारी आहे. आपण आलेला आहे गार्डनच्या आतमध्ये रोपवाटिकेमध्ये. हे बघा कशी दिसत आहे झाडे. हे एलिस गार्डन मध्ये आहे. हे PWDच्या अंडर हे गार्डन आहे. हे बघा कसे भारी झाडे आहेत. निसर्गरम्य भागातील हे झाडे बघा किती भारी आहेत. हे एलिस गार्डन मध्ये एकदा तरी विजिट देण्यासाठी यावे. चला मंडळी, आता आपण चाललो आहे एलिस गार्डन मधील कमळाचे, जिथे भरपूर प्रमाणात लोटस व ते आहेत. इथं भरपूर प्रमाणात आहेत ते आपण चला बघूया आता.